महाड तालुक्यातील सावित्री आणि गांधारी नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उत्खनन सुरू असल्याचे चित्र असून प्रशासनाचा कोणताही धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे। रात्रीच्या अंधारात चालणारा हा अवैध खेळ आता दिवसाढवळ्याही उघडपणे सुरू झाला आहे। विशेष म्हणजे तलाठी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर हे उत्खनन होत असूनही संबंधित अधिकारी डोळेझाक करत असल्यानं यात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची भागीदारी आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र महसूल विभागानं अनधिकृत वाळू उपशावर कडक निर्बंध घातले असतानाही महाड शहरातील भीमनगर परिसरातील गांधारी नदीपात्रात गेल्या महिनाभरापासून जेसीबी आणि पोकलेनच्या साह्यानं खुलेआम रेती उपसा सुरू आहे। ज्या ठिकाणी हे उत्खनन सुरू आहे त्याच्या अगदी जवळच तलाठी कार्यालय आहे। तरीही तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे। रेती माफियांच्या या धाडसामुळे महसूल विभागाच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आता जनमानसात रंगू लागली आहे। केंबुर्ली येथेही रात्रीच्या वेळी सावित्री नदीपात्रात यांत्रिक ड्रेजरच्या साह्यानं उपसा केला जात आहे। वाळू वेगळी केल्यानंतर उरलेला दगडगोटा म्हणजेच रेजगा याची वाहतूकही नियमानं धाब्यावर बसवून केली जात आहे। ही वाहतूक नेमकी अधिकृत आहे की अनधिकृत याबाबत कोणतीही स्पष्टता नाही। रेजग्याच्या नावाखाली वाळूची चोरी करण्याचे कामही या ठिकाणी खुलेआम सुरू असल्याचा आरोप होत आहे। नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्यानं नैसर्गिक समतोल बिघडत असून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे। केंबुर्ली आणि भीमनगर भागात सुरू असलेल्या या प्रकारामुळे नदीचे पात्र धोक्यात आले आहे। या गंभीर प्रकाराकडे महसूल विभाग आणि संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत। या अवैध उत्खननावर कारवाई नेमकी कोणी करायची? तहसीलदार, उपविभागीय अधिकारी की जिल्हा खनिकर्म अधिकारी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। 15 दिवसांपूर्वीच वरिष्ठ स्तरावर बैठका होऊनही जमिनीवर मात्र कोणतीही ठोस यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही। या रेती माफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार याकडे आता महाडकरांचे लक्ष लागले आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।